नमस्कार मंडळी, मागील व्हिडिओमध्ये तुम्ही अलिबागच्या निसर्गरम्य वातावरणातील श्री जोगेश्वरी देवीचे दर्शन घेतले। आता हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। मंडळींनो, दिवाळी सण झाल्यानंतर आपल्याकडे तुळशी विवाह करतात। तुळशी विवाह सोहळा किंवा लग्नविधी हा कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या दरम्यान केला जातो। प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता। राक्षस वीर आणि तो पराक्रमी होता। त्याच्यात प्रचंड साहस असल्याचं कारण होतं त्याची पत्नी वृंदा हिचा पतिव्रता धर्म। तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता। परंतु जालंधर राक्षसाच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूंकडे गेले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले। त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूंनी वृंदा हिचा पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला। इकडे वृंदाचं सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधराचा मृत्यू झाला। वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिला, त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचे छळपूर्वक हरण होऊन स्त्रीवियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल, असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली। ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे रोप उत्पन्न झाले आणि वृंदाने दिलेल्या श्रापाप्रमाणेच भगवान विष्णूंना राम अवतारामध्ये मृत्यूलोकात जन्म घेऊन सीतामाईचा वियोग सहन करावा लागला। एका इतर प्रसंगाप्रमाणे वृंदाने रागात येऊन विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल आणि त्या दगडाला शालिग्राम असं म्हणतात। तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनून माझ्या सोबत राहशील। माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य मिळेल। तेव्हापासून तुळशी विना शाळीग्राम किंवा विष्णूंची पूजा अपुरी मानली जाते। शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह रूप आहे। तुळशी विवाह सोहळा किंवा लग्नविधी हा कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या दरम्यान केला जातो। आपल्या घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीचा म्हणजेच विष्णूच्या रूपाचा तुळशीशी विवाह लावून देणे म्हणजेच तुळशी विवाह होय। हा विधी संध्याकाळी केला जातो। तुळशी विवाह एक व्रत मानले जाते। यात विष्णू भगवान वर तर तुळशी माता वधू मानली जाते, तर उसाला मामा बनवले जाते। विवाहाच्या दिवशी एक तुळशीचे रोप आणून कुंडीत लावावे किंवा आपल्याकडे आधीच तुळस असलेल्या कुंडीला रंगरंगोटी देऊन सजवावे। तुळशीत सौभाग्याचे सर्व सामान ठेवावे, एक भरजरी वस्त्र ठेवावे, तसेच आवळा आणि चिंच ठेवावी। हळकुंड वाहून तुळशीची पूजा करावी आणि तुळशीच्या मागच्या बाजूला एक अखंड ऊस उभा करून ठेवावा। नंतर श्रीकृष्ण भगवानांना पंचामृताने आंघोळ घालून पूजा करून एका ताम्हणात चौरंगावर किंवा पाटावर तुळशीच्या बाजूला ठेवावे। दोघांना फुलं वाहून एक छोटा हार दोघांच्या बाजूला ठेवावा। नंतर घरातील कर्त्या व्यक्तीने श्री विष्णू भगवान आणि तुळशी मातेच्या विवाहाचे पुनरुच्चारण करावे। नंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणावी, अक्षता टाकाव्या। नंतर दोघांच्या बाजूला ठेवलेले हार एकमेकांना घालावे आणि टाळ्यांच्या वाद्यांच्या गजरात हा विवाह संपन्न करावा। हे झाल्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने भगवान विष्णू यांना प्रार्थना करून सांगावे, आज जसा आपला विवाह सोहळा माझ्या दारी संपन्न झाला, तसा विवाह सोहळा माझ्या कुटुंबातील विवाहोत्सुक व्यक्तींचा लवकरात लवकर संपन्न हो, ही आपल्या चरणी प्रार्थना। नंतर विवाह इच्छुकांनी भगवान विष्णूंना आपल्या विवाहाबाबत प्रार्थनापूर्वक साकडे घालावे आणि नंतर तुळशीच्या बाजूला ठेवलेल्या उसाला नमस्कार करून सांगावे की जसे आपण या विवाहात मामा म्हणून पाठीमागे उभे राहिला, तसेच आपण माझ्या विवाहाच्या क्षणी सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहावे। या विधीत वापरलेला ऊस घरामध्ये एका जागी जपून ठेवावा आणि जमल्यास त्याचे आपले विवाह कार्य होईपर्यंत नित्य पूजन करावे। तुळशी विवाह केल्यामुळे कर्त्या पुरुषास कन्यादान केल्याचे पुण्य मिळते आणि कुटुंबातील विवाहोत्सुक वधूवरांचे विवाह देखील संपन्न होतात। अशी या तुळशी विवाहाची कहाणी।